नमस्कार महेशजी. नमस्कार सर. माऊली स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कारण गेल्या वर्षभरापासून आपण सातत्यानं यूज मीचा उल्लेख केलेला आहे आणि मग हे नेमकं यूज मी काय आहे आणि त्यामध्ये पुन्हा ग्रामोलॉजी म्हणजे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागासाठी नेमकं त्या अंतर्गत उपक्रम तुम्ही करत असलेला प्रचाराचा भाग आहे म्हणून मला जिज्ञासा वाटली. तर आपणास विनंती आहे की अगोदर आपण यूज मी काय आहे हे सांगा. सर्वप्रथम धन्यवाद सर. तुम्ही तुमच्यामध्ये आमच्या 1 वर्षाच्या प्रयत्नामुळं या विषयाला जाणून घ्यायची जी जिज्ञासा तयार झाली त्याबद्दल सर्वप्रथम ऑल इंडिया यूज मी परिवारातर्फे आपलं मी मनपूर्वक आभार मानतो. आता यूज मी हा विषय, यूज मी म्हणजे एक विचार आहे सर. तर आपण यूज मी हा शब्द स्वच्छता अभियानामध्ये प्रचलित झाला हा शब्द डस्टबिनसाठी आणि ह्या यूज मी शब्दाचं अक्षरशः आपल्या यूज मीचे फाउंडर जे मिस्टर रवी प्रताप सिंग आहेत त्यांनी या शब्दाला असा अर्थ दिला की तो अक्षरशः काय ते अभिषेक झाला त्या शब्दाचा. तर सांगायचं म्हणजे यूज मी या शब्दाचा अर्थ जो आहे, विचार जो आहे तो युनियन ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक मास एम्पॉवरमेंट म्हणजे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्न करणाऱ्यांचा महासंघ आणि या विचारामध्येच पूर्ण आपल्या देशाचा विकास अवलंबलेला आहे. आणि या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी या यूज मी स्टार्टअपमध्ये समाविष्ट आहेत. काही आहेत, काही प्रोसेसमध्ये आहेत. मग आता त्या संदर्भातच ग्रामोलॉजीचा हा विषय एक शेतकऱ्यासाठीचा त्या अनेक प्रोजेक्टपैकीचा एक प्रोजेक्ट आहे. तर त्या अनुषंगानं यूज मीचे काही मेजर 4-5 जे प्रोजेक्ट आहेत म्हणजे ह्या प्रोजेक्टच्या इकोसिस्टीममुळं हे जो विचार आहे तो विचार सार्थक होणार आहे. त्यापैकी पहिला प्रोजेक्ट ग्रामोलॉजी म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णतः सपोर्ट करणारा प्रोजेक्ट जो आजपर्यंत कोणत्याच ऑर्गनायझेशननं एवढ्या खोलामधला विचार केलेलाच नाही. आणि रिअल समस्येवरलं सोल्युशन हे ग्रामोलॉजीमध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर थर्ड पार्टी लॉजिस्टिक आणि कुरिअरसाठी आपला मॅपिन हा प्रोजेक्ट आहे म्हणजे कुरिअरचं जाळं आपलं स्वतःचं राहणार आहे. त्यानंतर आर्थिक व्यवहारासाठी किंवा मिनी बँकिंगची सुविधा पूर्ण ग्रामीण भागापर्यंत नेण्यासाठी कॅशियर नावाचा प्रोजेक्ट आहे आपला. त्यानंतर दुसरा घटक राहिला समाजातला मर्चंट म्हणजे व्यापारी वर्ग. आता जो नवीन बदललेला ट्रेंड आहे डिजिटलचा, ऑनलाईनचा, पण ह्या ऑनलाईनच्या नादामध्ये जे काही छोटे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्याला खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलेलं आहे. तर आपला मर्चंटचा उद्देश काय, तर आपल्या मर्चंटद्वारे दुकानावर नुसते QR साऊंड बॉक्स बसणार नाहीत तर त्याचं ॲक्च्युअली दुकानच ऑनलाईन करायचं आहे आपल्याला. म्हणजे मर्चंटद्वारे त्या शहरातल्या दुकानाला ऑल इंडियामध्ये त्याचं दुकान दिसणार आहे. ऑल इंडियामधल्या ऑर्डर त्या मर्चंटद्वारे त्याला मिळू शकणार आहे. ऑल इंडियातले लोक त्या शहरात आल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्या आपल्या जुळलेल्या मर्चंटवर जाणार आहेत. नाही, मला असा प्रश्न आहे, हे तुम्ही जे म्हणता की असं आहे म्हणा, परंतु हे तर सर्वत्र चालूच आहे ना. तुमचं वेगळं नेमकं काय आहे? वेगळं ह्याच्यामध्ये काय आहे तर अगोदरच्या सिस्टीममध्ये होत असलेले ड्रॉबॅक. आता समजा ऑनलाईन शॉपिंगमुळं प्रॉब्लेम लहान व्यापाऱ्याला झाला. आपल्याजवळ ऑनलाईन शॉपिंगमुळं लहान व्यापाऱ्याला सपोर्ट होणार आहे कारण त्याच्या दुकानातला माल समजा आता आपण उदगीरच्या आजूबाजूचे बरेच लोक रॅशन भरायला वलांडीला जातात, कपड्याचं बस्ता बांधायला वलांडीला जातात. मग वलांडीत उदगीर आणि वलांडीमध्ये अंतर थोडं आहे म्हणून चाललेत. लातूरवाल्याला वलांडीचं घ्यावं वाटलं तर ते ट्रॅव्हलिंग मध्ये ते कमी होणार आहे. मग इथं काय होणार आहे, जर वलांडीतल्या त्या कापड दुकान जर ऑनलाईन झाला तर लातूर मधला व्यक्ती ऑनलाईन ऑर्डर करू शकणार आहे. मग ह्याच्यामध्ये आहे ना तुमच्या काय ते
कोणतं तरी ऑनलाईन अमेझॉन Amazon, हा. अमेझॉन फ्लिपकार्ट, आता तो विषय आता खूप खोलात जाणार आहे. बर. अमेझॉन फ्लिपकार्टवर शॉपिंग करत असताना प्रत्येक व्यक्ती अमेझॉन फ्लिपकार्टसाठी लाईफ टाईम युजरच आहे. आपल्याजवळ लाईफ टाईम युजर राहणार नाही. त्या व्यक्तीला एकतर क्वालिटी प्रॉडक्ट, कमी किमतीमध्ये प्रॉडक्ट आणि डायरेक्ट विदिन 48 आवर 24 to 48 आवर डिलिव्हरी ऑल इंडिया आपली होणार आहे. कारण कुरिअर आपलं राहणार आहे आणि हे कुरिअर असं राहणार आहे की भारतातल्या 29,000 पिनकोडला टच करणारी आपली एकमेव कंपनी उरलेली. त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण, फक्त 6 महिन्यामध्ये 14,000 पिनकोड आपले बुक झालेले. जवळपास 250 जिल्हे 2 महिन्यामध्ये बुक झालेले. तर ही जी इकोसिस्टीम तयार होईल, वेगळं वेगळं प्रत्येक कामं करायला लागलेत, पण ह्या सगळ्याला एकत्र आणून एका छत्राखाली. आता कॉमन लोक मॉलमध्ये जाणं पसंत करलायत का दुकानामध्ये? मॉलमध्ये, कारण त्या मॉलमध्ये सगळेच मिळणार आहे त्याला. तर हे सुद्धा यूज मी का राहणार आहे, तर एक मॉल राहणार आहे. ते मॉल सुविधेचं, सर्व्हिसेसचं मॉल राहणार आहे, ऑपॉर्च्युनिटीचं राहणार आहे, अनेक गोष्टींचा मॉल राहणार आहे. मला म्हणायचं, तुम्ही ग्रामोलॉजी शेतकऱ्याला बाजारभाव मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा उत्पादन कसं वाढावं, मातीच्या बाबतीत काय आहे तुमचं नियोजन या ग्रामोलॉजीमध्ये? आता म्हणजे इथला प्रत्येक विषय हा एक PhD करण्यासारखा आहे. बरोबर. तर त्याच्यामधलं एक शॉर्ट मध्ये मी सांगतो, या कंपनीच्या इकोसिस्टीमचा जन्मच झाला ग्रामोलॉजीमुळं. कंपनीचा मेन सब्जेक्ट ग्रामोलॉजी आहे. कंपनीचा मेन सब्जेक्ट शेतकरी आहेत. त्याचं कारण काय, तर आपला भारत देश हा गावांनी बनलेला देश आहे आणि जोपर्यंत गावं डेव्हलप होणार नाहीत तोपर्यंत देश डेव्हलप होणार नाही. मग आता गाव कधी डेव्हलप होणार आहे? शेतकरी डेव्हलप झाल्याशिवाय गाव डेव्हलप होणार नाही. मग त्या ग्रामोलॉजी अंतर्गत शेतकऱ्यासाठी, आता आपला देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, देशामध्ये नंतर अनेक क्रांत्या झाल्या, तर ही सुद्धा अक्षरशः शेतकऱ्याच्या पूर्णतः आझादीच्या क्रांतीचा दिवस ठरणार आहे 15 ऑगस्ट. मला अत्यंत महत्वाचा प्रश्न परत एक वेळेस विचारायचा आहे. आता 15 ऑगस्टला तुम्ही क्रांतीचा दिवस होणार आहे म्हणता, या शेतकऱ्याच्या संघटनेसाठी, त्यांच्या समस्येसाठी अनेक चळवळी, अनेक आंदोलनं झाली, म्हणजे आपल्या शरद जोशी साहेबापासून. तर आता आणखी तुम्ही या क्रांतिकारी पाऊल म्हणजे नेमकं काय आहे? त्या आतापर्यंत झालेल्या आंदोलनातले जे काही ड्रॉबॅक होते, त्या ड्रॉबॅकचा अभ्यास करून, आणि दुसरा एक प्लस पॉइंट आपल्याकडे काय, तर इकोसिस्टीम आहे. शेतकऱ्याला मदत करायचं असेल तर एका गोष्टीनं मदत करून चालणार नाही. तर आपलं स्वरूप कसं राहणार आहे ग्रामोलॉजीचं, 15 ऑगस्ट दिवशी आपला ग्रामोलॉजी प्रोजेक्ट लाईव्ह होणार आहे. लाईव्ह होणार आहे म्हणजे काय होणार आहे, आपल्याला भारतामध्ये जवळपास 6.5 लाख गावे आहेत, त्याच्यापैकी जवळपास 2.5 लाख ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत आपल्याला एक ग्रामोलॉजी पार्टनर नियुक्त करायचा आहे. मग आता त्या ग्रामोलॉजी पार्टनरला पूर्णतः प्रशिक्षित युजमीची ग्रामोलॉजी करणार आहे. म्हणजे प्रशिक्षित काय करणार आहे, तर शेतकऱ्याचे जे मेन विषय आहेत, स्टार्ट कुठून होणार आहे, माती परीक्षण पासून होणार आहे. माती परीक्षण ही शेतकऱ्याची नाही, देशाची आणि समाजाची गरज आहे. एक 10 वर्ष जर असं चाललं तर अजिबात एक वेगळं संकट तयार होणार आहे, ज्याचा खूप विचार करणारे लोक ते भापलेले आहेत. त्याच्यामुळेच काही कामं चालू आहेत. तर त्या अँगलनं सहज आठवलं म्हणला, ते म्हणजे डिस्टर्ब करतो मी, सॉरी. तुकाराम मुंडे साहेबांनी काल परवा जाहीर केलं, माझा मुलगा चहा पित नाही, माझा मुलगा सुपारी खात नाही, त्याला कॅन्सर कसा होणार आहे. ही जी आज हार्ट अटॅक आहे, कॅन्सर आहे, किंवा शुगर आहे, BP आहे, डायबिटीज आहे, ह्या सगळ्या रोगाचं मूळ कारण आहे आहार. आणि हा आहार खरोखरच तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचता करू शकाल का? आणि असं जर पोहोचता केलं तर आपले मुलं आरोग्य संपन्न होतील,
पण त्या बाबतीत आपली योजना काय? हा, आता त्या बाबतीतचं एक शॉर्ट मध्ये माती परीक्षण पहिला मुद्दा. माती परीक्षणला आपण एवढं इझी करायला आलोत. आता जसं आपण दवाखान्यात गेल्यानंतर समजा एखादी शुगरचा पेशंट आहे, दवाखान्यात पहिल्यांदा तपासणीला गेल्यानंतर त्याच्याकडे एक फाईल येणार आहे, त्या फाईल मध्ये त्याची सगळी पोझिशन राहणार आहे. त्याच्यानंतर दरवेळेस हॉस्पिटलमध्ये जाताना त्याला ते फाईल घेऊन जावं लागणार आहे. म्हणजे प्रोग्रेस काय हे कळणार आहे. तर तो आपला पहिला मुद्दा काय, आपल्याला सुरुवातीला शेतकऱ्याला डिजिटल करायचं आहे. त्याचं आपल्या ग्रामोलॉजीमध्ये एक अकाउंट क्रिएट होईल. त्याचं माती परीक्षण झाल्यानंतर त्याच्या माती परीक्षणचा पहिला रिपोर्ट तिथं सबमिट होईल. आपला जो ग्रामोलॉजी पार्टनर आहे तो त्याला माती परीक्षणचे काय मातीतले गुणधर्म, काय घालायचं आहे काय नाही हे समजावून सांगेल. त्याच्यानंतर पुन्हा सेकंड सीझनला पुन्हा माती परीक्षण होईल. त्याच्यानंतर त्याच्यात झालेली डेव्हलपमेंट पुन्हा तिथं सबमिट होईल. म्हणजे अगोदर काय होतं पुन्हा काय होतं, हे असं करत 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 त्याचा उत्पादन खर्चामध्ये खूप मोठा फरक सध्याच्या सिच्युएशनला पडणार आहे. आता दुसरा मुद्दा आला ऑर्गॅनिक शेतीचा. आपला ऑर्गॅनिक शेती मेन विषय आहे, ती सुद्धा देशाची गरज आहे. कारण सगळं आहारामुळेच पुढे डिपेंड आहे, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. तर त्या ऑर्गॅनिकला आता मागचं उदाहरण आहे, तुम्हीही अभ्यासलो असाल, भारतातून जाणारे जवळपास ऑर्गॅनिक लेबल लावलेले सुद्धा बाहेरल्या देशानं 300 प्रॉडक्ट रिजेक्ट केलेला आहे. समुद्रात बुडवून टाकतात. समुद्र केलेला आहे, अक्षरशः रिपोर्ट आपण चेक करू शकतो. मग ते कशामुळे उलालंय, वरून ऑर्गॅनिक करला तरी ते जमीन आणखी ऑर्गॅनिक झाली नाही, तर ती हळूहळू होणार आहे. तर त्या जमिनीला ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट सुद्धा द्यायची तयारी आपल्याजवळ उलाली आहे. त्या रिपोर्टला चेक करत ऑर्गॅनिक. आता लोकांच्या शेतकऱ्यांच्या डोक्यामधला महत्वाचा प्रश्न काय, ऑर्गॅनिकची डेअरिंग केला, उत्पादन 1-2 वर्ष उत्पादनामध्ये थोडासा फरक पडणार आहे, आणि त्यानं खरंच ऑर्गॅनिक करला तर त्याला मार्केटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याला चालणार नाही ते, म्हणून नाविलाजानं त्याला ती वळावं लागलेलं आहे. मग इथं काय होणार आहे, एकतर त्याला माती परीक्षण केल्यानंतर त्याच्या शेतात लागणाऱ्या प्रत्येक घटकाविषयीचं ऑर्गॅनिक पुरवठा, म्हणजे ते गांडूळ खतापासून वापरणाऱ्या त्याला खत असं एकदम तपासलेली, म्हणजे असं डुप्लिकेट वगैरे कुठले नाही, तर एकदम प्रमाणित त्याला जे पूरक साहित्य लागणार आहे ते आपल्याजवळ अवेलेबल होणार आहे. आणि ते वापरत असताना काय काय डेव्हलपमेंट होणार आहे त्याचीच तपासणी वारंवार होणार आहे. त्याच्यामुळं अंतिम आपलं 100% ऑर्गॅनिकचं स्वप्न इथं पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये ह्या ग्रामोलॉजीमध्ये माती परीक्षण आलं, मार्केट मिळवून देणं आलं. आता नंतरचा सगळं पटलं मला, फार मोठा विषय आहे. पण मला एक विचारायचं आहे, एक सामान्य माणूस म्हणून, तुमच्या शेतीमध्ये उत्पन्न झालेला माल सेंद्रिय आहे का, केमिकल नाही का, हे काही तपासायची परीक्षण आहे का? जसं माती परीक्षणसाठी आपण आता जवळपास आपल्या युजमी थ्रू काही लॅब टायअप झालेत आणि स्वतःच्या लॅबच्या तयारीला युजमी लागली. त्याच पद्धतीनं क्वालिटी कंट्रोलसाठीच्या लॅबचं सुद्धा प्रयोजन आपल्याकडे आहे. कारण आपल्याला 100% ऑर्गॅनिकला प्रवर्त करायचं आहे आणि ते लोकांना विश्वासानं पुरवायचं आहे. आता युजमी म्हणजेच विश्वास आहे. युजमी म्हणजे विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात विश्वास म्हणून युजमीकडे बघितलं जाईल. म्हणजे एवढी पारदर्शक सिस्टीम, एवढा पारदर्शक ही इकोसिस्टीम तयार होलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक, आता तुम्ही म्हणजे एक हे जाणून घेतलंच पाहिजे, आता कसं झालंय, मोठे शेतकरी कमी झालेत. मेजर जवळपास 70% शेतकरी हे 2 एकर 3 एकर 4 एकरचे ना. त्यांना पेरायचं सुधारणा गेले, त्यांना लेबर मिळणार गेले, त्यांना आणायचं जमना गेले, त्यांना विकायला मार्केट नाही. ह्या सगळ्या समस्येवरलं सोल्युशन 100% आपलं युजमीचा ग्रामोलॉजी हा प्रोजेक्ट काढण्यासाठीच तयार झालेला आहे. म्हणूनच मला विचारायचं आहे, नॅशनल लेवलवर पंजाबला कार्यक्रम चालू आहे, तो ग्रामोलॉजीचं काय, ग्रामोलॉजीचा लॉन्चिंग इव्हेंट पंजाब अमृत, आणि तुम्ही इथं आपल्या जानकी गोशाळा देवणी किंवा रवींद्र महाराज देवणीकरांच्या गोशाळेमध्ये हा लॉन्चिंगचा प्रोग्राम 15 ऑगस्टला ठेवलेला आहे. तुम्ही
म्हणजे 12:30 काय टाइम आहे 12 12:30 म्हणजे किती वेळ चालेल कार्यक्रम 2 अडीच मग तास. त्या कार्यक्रमामध्ये हे सगळं सविस्तर सांगा कारण लांबी खूप होणार आहे आणि हे सगळं लांबून काही अर्थ नाही तर माझी अशी विनंती आहे की माझी स्वतःची खरोखरच मी शिक्षणाशिवाय दुसरीकडे बघत नाही परंतु माझे मुलं प्रार्थनेला उभं राहिले तर चक्कर येऊन पडतात आणि मग डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर सांगितलं जातं की याला हे कमी आहे आणि त्यात सगळं अन्नामुळे आहे. आपल्या गाडीत आपण पेट्रोल चांगलं टाकलं तर गाडी व्यवस्थित चालणार आहे. माणसाला अन्न व्यवस्थित मिळालं तर माणूस चांगलं होणार आहे. मुलांना योग्य आहार जर दिला तर मुलं चांगलं शिकू शकणार आहेत आणि बलशाली होणार आहेत आणि भारताचं भवितव्य घडणार आहे. आणि मग यासाठी आपल्या या व्यासपीठावर असं काही शिक्षणाबद्दल काही आहे. आता शिक्षणाबद्दल आपल्याकडं हे युजमीच शिक्षण आहे. पहिला मुद्दा तर हा युजमी विषय शिक्षण आहे. माझ्या शाळेतील मुलांबद्दल बोललो. आता त्याच्याकडे येऊ लागलोय मी. आता इथं विषय काय झाला शिकण्याचा प्रवाह कंटिन्यू चालू आहे आणि ते शिकून पुढे गेल्यानंतर जे प्रॉब्लेम क्रिएट होऊ लागलेत शिकून पुढे गेलेल्या मुलांचे एकतर नोकरी नाहीच नाही म्हणण्यापेक्षा शासन नोकरी किती % लोकांना देऊ शकते नाही देऊ शकत 3%च्या वरी शासन नोकरी दिलं तर ती अर्थव्यवस्था डबघाईला येते ही रियालिटी आहे. आणि दुसरा विषय काय प्रायव्हेट त्याच्यामध्ये मिळून एक 10-20% जणांना नोकऱ्या मिळतील बाकीच्या 80% का करा बाकीच्या 80% युजमी म्हणजे शिक्षण आहे पुढलं त्याच्यामुळे 100% 2 ते 3 वर्षात त्याचं करिअर घडणार. मग आता दुसरा मुद्दा आला ह्या मागच्या लेकरांना भविष्यात समस्या त्या समस्येला तोंडच द्यायची गरज पडली. ह्या मुद्द्यावर आता युजमी म्हणजे एक व्यक्ती किंवा एक कंपनी चालवला नाही. युजमी हा प्रोजेक्ट ज्या दिवशी सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचा विषय आला त्यावेळेस हे युजमी स्टार्टअप आपल्या सगळ्याचं झालेलं आहे. आणि तुम्हा आम्हाला सध्या अकॅडमिक सिलेबसवर आपलं काही प्रयोजन सध्या नाही पण तुम्हा आम्हालाच लीड घ्यायचं आहे त्याच्यावर की अकॅडमिक मध्ये शिकवणारे एवढ्या यंत्रणा चालू आहेत. मग त्याच्यामध्ये कमी काय पडलाय ते कमीला आपण पूरक करायचा प्रयत्न निश्चित तुम्हा आम्हाला मिळून करायचा आहे. अकॅडमिक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान पाठांतर आहे आणि तुम्ही म्हणल्यासारखं 3% 97% बाहेरच राहणार आहेत. आणि त्या पुढच्या पिढीसाठी आम्ही काय देऊ लागलो तर आवर्षण देऊ लागलो आणि रासायनिक खते घातलेले बियाणे घातलेले सगळे आहार देऊ लागलो त्यांना रोगी करायलो. हार्ट अटॅकचे प्रमाण किती प्रचंड आहे मधुमेहाचं प्रमाण किती प्रचंड आहे. आणि म्हणून सक्षम निरोगी भारत करायचं असेल तर निरोगी भारत निर्माण करण्यासाठी आपला आहार हा निरोगी असला पाहिजे. आहार निरोगी शेतीमध्येच होणार आहे आणि शेती हे माती रसायनमुक्त झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण हे काम करत आहात. याबद्दल मला खरोखरच खूप आनंद वाटला. आणि महत्त्वाची गोष्ट आपण 15 ऑगस्टला ते ठेवणार आहात त्या ठिकाणी सविस्तर बोलूया. आपण इथं फार वाढत आहे पण एवढंच मी म्हणेन की महेशजी आपण या दरबारात आलात म्हणजे माऊलीच्या आणि माऊली नेहमीच सर्वांसाठी आहे. तर माऊलीचा पसायदानासारखा विश्व कल्याण करणारा विश्व स्वधर्म सूर्य पाहू म्हणणारा हा आपला प्रोजेक्ट आहे आणि हा सर्वांचा प्रोजेक्ट आहे. हा तुमचा किंवा कुण्या सिंगचा किंवा एका व्यक्तीचा नाही कारण हे फार मोठं प्रकल्प आहे आणि केवळ भारतालाच नाही तर विश्वाला आरोग्य संपन्न करणारी अन्नधान्याची म्हणजे साठा किंवा उत्पादन करण्याची क्षमता फक्त भारतात आहे. आणि त्यासाठी आपण जर काम करत असाल तर त्यासाठी माऊली विद्यालयातर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आम्ही पाठीशी आहोत. धन्यवाद.